राजकीय प्रदूषण इथलं कमी करण्यासाठी असा ॲप आहे का, त्याचा पण एक खुलासा करा. माझ्या पातळीचा प्रश्न नाही. आज सकाळची दादरचं AQI मधलं 220च्या वरती प्रदूषण गेलेलं आहे. सकाळीच टी व्हीवर दाखवलं. म्हणजे स्पेसिफिक प्रश्न आपल्याला एवढाच आहे पंकजाताई, आपण 6वा विषय पण तोच आहे. सगळ्या शहरामध्ये प्रदूषण वाढलं का तर वाढलं आहे. मी जास्त नाही, उरणच्या भागातून आपण एअरपोर्टला जाताना बघायचा, बाजूच्या बाजूला एवढा मातीचा थर लागलेला आहे. पण नुसतं बिल्डिंग बांधकामाच्या बाबतीमधला विषय आहे का तर नाही. तुमचं RTO आहे, ज्यामध्ये वाहनाचं प्रदूषण आहे, वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषण आहे. या संदर्भामध्ये आपण बैठक लावणं गरजेचं आहे. त्या बैठका घेतल्यात का मला माहीत नाही का, फक्त मुंबई महानगरपालिकेपुरता हा मर्यादित नाही आहे. प्रदूषणासाठी जे जे असलेले घटक जबाबदार आहे त्यांची बैठक घेऊन तात्काळ एक प्रोग्राम हा देणं गरजेचं आहे. दरवेळेला हीच उत्तर येत आहेत, पण प्रदूषण कमी झालं ही सत्य परिस्थिती आहे. त्यामुळे कोर्ट त्यामध्ये हस्तक्षेप करतं आहे. फक्त कोर्टाने हस्तक्षेप केल्यानंतर नगरविकास खात्याने सांगितलं की आम्ही त्याच्यावर कंट्रोल करतो आहे. मग एक पाण्याची फवारे मारणारी गाडी फक्त फिरत असते, बाकी काही केलं जात नाही. यासाठी ज्या बांधकाम करणार आहेत, त्या बांधकाम ज्या ज्या विभागात होत आहेत ते करण्यासाठी हरकत नाही, पण तिथे किती बांधकामाला परवानग्या द्याव्या याच्यावर सुद्धा नियंत्रण असणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या खात्यातून प्रदूषण जिथं होत असेल त्या प्रदूषणाच्या संदर्भामध्ये आपण बैठका घेऊन एक प्रोग्राम, कारवाईच्या बाबतीमधला सर्व खात्याला बरोबर घेऊन एक व्यवस्थितपणे मुख्यमंत्री चांगला प्रोग्राम तुम्ही देणार आहात का. आणि मगाशी तुम्ही सभागृहामध्ये सांगितलेलं आहे की इथे बसल्यानंतर सुद्धा प्रदूषण किती होतं ते लगेच कळतं आहे. असा ॲप आपल्याकडे आहे. राजकीय प्रदूषण इथलं कमी करण्यासाठी असा ॲप आहे का, त्याचा पण एक खुलासा करावा. त्याचं उत्तर देण्यासाठी मला वाटतं मुख्यमंत्री माझ्या पातळीचा प्रश्न नाही. पण तुम्ही जे मला मुळात प्रश्न विचारला ते प्रश्न हे एक चांगलं सजेशन आहे माझं म्हणणं आहे, आणि त्याच्याप्रमाणे आम्ही ॲक्शन घेतो. आम्ही वेळोवेळी बैठका घेतो. प्रदूषण हे केवळ बांधकामाचं नाही, प्रदूषण ट्रान्सपोर्टेशनचं आहे, प्रदूषण इंडस्ट्रीचं आहे. त्या इंडस्ट्रीमध्ये पण हॅझार्डस वेगळं आहे, केमिकल वेगळं आहे, सिमेंट वेगळं आहे, RMC वेगळं आहे. असे प्रचंड व्यापक विषय आहे. आणि ह्याच्यामध्ये प्रदूषण हा पर्यावरण विभागाबरोबर त्या ठिकाणी UDचा आम्हाला मदत लागेल, काही ठिकाणी आम्हाला परिवहन विभागाची मदत लागेल, काही ठिकाणी आम्हाला जसं आता वृक्षारोपण, स्प्रिंकलर्स हे बेसिक आता प्रयत्न आहेत ते टेम्पररी त्या ठिकाणचं कमी करण्यासाठीचे. त्यासाठी आम्हाला प्रत्येक लोकल बॉडीजची मदत लागेल. आणि त्यामुळे आम्ही ही सगळ्यांची मदत घेऊन वेळोवेळी त्या जसं पाण्याच्या प्रदूषणाचा विषय नदीचा असेल तर ती बैठक घेतो, वायू प्रदूषण असेल तर ती बैठक घेतो, आणि त्यावेळी त्यांना तसे निर्देश देतो. नाही दिले तर वेळोवेळी त्यांना पाठपुरावा करतो. आणि ह्याच्यामध्ये आमचे प्रयत्न हेच आहेत की प्रदूषण कमी करावं, आणि बऱ्याच अंशी त्यामध्ये एक लोकांमध्ये सिविक सेन्स आणण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय, जागरूकता आणण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतोय. ह्या असा विषय याला म्हणजे अगदी जनतेपासून ते आपल्यापासून ते सगळ्यांनी त्याच्यामध्ये जागरूकता आणून केला तर तो अत्यंत यशस्वी होऊ शकेल. आत्ता तर कडक नियम आणि कडक प्रशासनाचा म्हणजे त्यांच्यावर प्रभाव, दबाव आणि कारवाई ह्याच्यावर आमचं पूर्ण लक्ष.